झालं व्हिडिओ सुरू केला की लगेच पुढे घेऊन बघायचं नक्की त्यामध्ये काय आहे, लगेच जे जे माहिती ते लगेच स्किप करायचं. ही सवय खूप घाण आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ खरंच खूप नीट लक्ष देऊन आणि वेळ असेल तरच बघा. जर वेळ नसेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि नंतर बघा, पण हा व्हिडिओ स्किप करू नका. तर हा व्हिडिओ असणार आहे 3 पार्ट्समध्ये. सगळ्यात पहिलं आपण ह्याच्यावरती बघणार आहोत की ह्याचं कॉम्पोजिशन कसं करायचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हा इफेक्ट कसा तयार करायचा. त्याच्यानंतर शेवटी आपण तो इफेक्ट थंबनेल सोबत ब्लेंड करणार आहोत. तशा 3 स्टेप्समध्ये हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या स्टेपला. येऊया आपल्या स्क्रीनवरती. सगळ्यात पहिलं हा थंबनेलची बेसिक आपली जी साईज असते ती 1920x1080. त्याच्यानंतर इथे मी हा एक फोटो घेतला धोनीचा, मोठा केला. आता इथे मोठा केल्यावरती आपल्याला लक्षात येतं हा फोटो आहे पिक्सलेटेड. जेव्हा तुम्ही इंटरनेटवरून कुठला फोटो घेता तो असतो थोडासा पिक्सलेटेड. जर तसा असेल तर ह्याला आपण करूया सगळ्यात पहिलं अपस्केल. अपस्केल करण्यासाठी जाणारे मी फ्रीपिकवरती. फ्रीपिकच्या फ्री प्लॅनमध्ये तुम्हाला 2 इमेजेस अपस्केल करता येतात, दिवसाला 2. तर जायचं आहे AI सूट्समध्ये, एडिटमध्ये, अपस्केलवरती. आता इथे हा मी फोटो अपलोड केला. इथे क्लासिकवरती क्लिक केला. इथे लक्षात ठेवायचं इमॅजिनेशन नन ठेवायचं, नाहीतर हा चेहरा बदलून टाकतो. स्टँडर्ड ठेवायचे किंवा पोर्ट्रेट पण करू शकता. जर चेहरा असेल तर आपण इथे पोर्ट्रेट ट्राय करूया. आणि इथे मी अपस्केल केलं. आता फ्रीपिकवरून हा मी अपस्केल केलेला फोटो इथे आणलेला आहे. इथे मी हा प्लेस केला जिथे मला हा चेहरा पाहिजे तिथे. आता ह्याचा तुम्ही बॅकग्राऊंड काढून घ्यायचा आहे सिलेक्ट सब्जेक्ट करून. इथे तुमच्याकडे जर फ्रीपिकचा लेटेस्ट व्हर्जन नसेल तर तुम्ही ऑनलाईन जे बॅकग्राऊंड रिमूव्हर असतात त्याच्याने पण करू शकता, ते पण छान करतात. मी इथे सिलेक्शन केलं, नंतर इथे मास्क ॲड केला. इथे मास्किंग नीट झालेलं नाही आहे, त्यामुळे एक ब्रश टूल घेऊन ब्लॅक कलरचा ब्रश घेतला आणि इथे मी हे पेंट केलं. हे जे एक्स्ट्रा केस त्याचे आलेले आहेत ते मी इथून काढून टाकले. अशा प्रकारे आपला पहिला भाग झालेला आहे. आपण फोटो लावलेला आहे. आता आपण दुसरी स्टेप करूया जिथे आपण ह्याला इफेक्ट ऍड करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं ऍड करायचं आहे ब्राईटनेसचं ऍडजस्टमेंट. आता याला मी करतोय क्लिप आणि ह्याच्यानंतर ह्याची ब्राईटनेस मी थोडीशी वाढवली, थोडीशी हलकी वाढवायची. नंतर मास्कवरती क्लिक करून ऑल्ट बॅकस्पेस दाबायचं आहे. ऑल्ट बॅकस्पेसने याच्यावरती ब्लॅक कलर ऍड होतो आणि मास्क निघून जातो. म्हणजे जर तुमचा डिफॉल्टमध्ये इथे स्क्रीनवरती जर तुम्ही बघा ब्लॅक कलर सिलेक्टेड असतो, जर नसेल तर करू शकता. तिथे जाऊन ब्लॅक सिलेक्ट करा, ऑल्ट आणि बॅकस्पेस करा मास्कला सिलेक्ट करून. तो जो इफेक्ट आहे जे काही तुम्ही ऍड केलं ते निघून जातं. आता आपण इथे ब्रश टूल घ्यायचा आणि आता घ्यायचा आपण व्हाईट ब्रश घेऊन जर तुम्ही इथे पेंट केलं, आपण इथे फ्लो 100% ठेवूया. ओपॅसिटी 40 पर्यंत ठेवूया. आणि त्याच्यानंतर इथे आपण हे जिथे जिथे चेहऱ्यावरती ब्राईटनेस चमकणारा भाग असतो ना तिथेच फक्त पेंट करायचं आणि इथे आपल्याला ही ब्राईटनेस अशी वाढवायची. जिथे जिथे चेहरा असा वरती आलेला असतो ना, म्हणजे जिथे जिथे लाईट पडलेली आहे ते. इथे जास्त नाही करायचं. हे अशा प्रकारे आपण आता हे केलेलं आहे. इथे जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीच करायच्या, कारण याच्यात पुन्हा आपण ब्राईटनेस वाढवणार आहोत. तर हे अशा प्रकारे आपण इथे ब्राईटनेस वाढवला. आता आपल्याला करायचंय कर्व्स. ऍडजस्टमेंटमध्ये जाऊया, कर्व ऍडजस्टमेंट ऍड करूया. ह्याला पण आपण क्लिक करायचंय आणि इथे आपण आता ह्याचा ब्राईटनेस वाढवूया. हा कर्व असा बनवायचा आहे. आता इथे ब्राईटनेस वाढला. पुन्हा आपण मास्क सिलेक्ट करून ऑल्ट बॅकस्पेस केलं. आता ऑल्ट बॅकस्पेस केल्यानंतर आता इथे तुम्हाला शिकण्यासारखं आहे. ऑल्ट बॅकस्पेस केलं तरी ते मास्क गेला नाही, कारण आपला व्हाईट कलर सिलेक्टेड आहे. याला आपण करूया ब्लॅक आणि ऑल्ट बॅकस्पेस करूया. आता गेला तो तिथून ब्राईटनेस. आता मी घेतला ब्रश. आता मी पुन्हा ह्याला केला व्हाईट ब्रश आणि आता पुन्हा जिथे जिथे आपण ब्राईटनेस वाढवला ना तिथेच मोठा ब्रश घेऊन थोडा अजून ब्राईटनेस वाढवायचा. आणि हो, आपले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी काही खास गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आता हे अशा प्रकारे आपण ब्राईटनेस वाढवलेलं आहे. आपल्या जिथे जिथे आपल्याला वाटतं की इथे ब्राईटनेस वाढवायची गरज आहे किंवा इथे हाय कॉन्ट्रास्ट आपण तयार करू शकतो, अशा ठिकाणी आपण हे अशा इथे ब्राईटनेस वाढवलेलं आहे. आता ह्याचंच करायचं आपल्याला उलटं. अजून एक कर्व ऍडजस्टमेंट ऍड करणार आहोत. पुन्हा ह्याला केलं क्लिप आणि आता आपल्या वेळेत असा कर्व तयार करायचा आहे. ऑल्ट बॅकस्पेस केलं ब्लॅक मास्कला आणि पुन्हा व्हाईट ब्रश घेतला आणि आता इथून आपण पुन्हा पेंट करायला सुरू. आता जिथे जिथे डार्क एरिया आहे ना तिथे आपण याला अजून डार्क करत जाणार आहोत. जसं इथे चिंच इथे
मानेच्या इथे हड्डी जी असते ती, परत इथे डोळ्याच्या इथे, परत नाकाचा इथे जिथे अजून डार्क होऊ शकतं, लिप्सच्या इथे, हनवटीच्या खाली, परत अजून जिथे कानाच्या इकडून ह्या बाजूने जर आपण अजून केलं तर चेहऱ्याला अजून डेप्थ येते. तर अशा प्रकारे आपण इथे याला डार्कवाला पार्ट सुद्धा केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हलका हलका इफेक्ट सुद्धा ऍड करून झालेला आहे. आता जायचं आपल्याला तिसऱ्या भागात. तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, यालाच अजून एनहान्स करून याला थंबनेल सोबत ब्लेंड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचंय, आता त्यासाठी आपल्याला हा जो फोटोवाला लेअर आहे आपला, त्याला कंट्रोल जे करून डुप्लिकेट करायचा, याला घ्यायचं वरती एकदम वर आणायचंय, त्याच्यानंतर याच्याच ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये जायचंय आणि त्यानंतर इनर ग्लो ऍड करायचा आहे. इनर ग्लो ऍड करून याला आपल्याला ज्या कलरचा ग्लो पाहिजे तो कलर ऍड करायचा, ओके करायचं. कलर डॉज असला पाहिजे, साईज वाढवायची आणि याला ओपॅसिटी तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या फोटोनुसार. आणि हे गेलं आपण ओके. अशा प्रकारे आपण इथे इनर ग्लो एक ऍड केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याचाच एक डुप्लिकेट तयार करायचं. कंट्रोल जे करून याची एक डुप्लिकेट केली. याच्या इनर ग्लोमध्ये जाऊन आपल्याला ह्याला करायचं व्हाईट कलर. व्हाईट करून याची साईज कमी करायची, म्हणजे एजवरती पूर्ण एक लाईन येईल, अशी एक शार्प लाईन येईल असं आपल्याला बनवायचं आहे. ओपॅसिटी वाढवू शकता थोडीफार आणि ओके करायचं. आता दोघांना पकडायचं आणि दोघांचा फील 0 करून टाकायचा. अशाने ह्याने काय होतं, आतला जो फोटो आहे तो दिसायचा बंद झाला, फक्त जे इफेक्ट आहेत ते दिसत आहेत. आता ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट केलेलं आहे, ह्याला कंट्रोल जी करून ग्रुप केला, खाली मास्क वरती क्लिक करून मास्क ऍड केला, ऑल्ट बॅकस्पेस करून याच्यात एक मिनिट आपण ह्याला व्हाईट केलं पहिला. तर एकदम ह्याला सॉरी व्हाईट नाही ब्लॅक केलं. तर इथे मी व्हाईटचं ब्लॅक केलं, सॉरी इथे मी हे बरोबर आहे, ठीक आहे. ब्लॅक कलर सिलेक्टेड आहे, ऑल्ट बॅकस्पेस करून हा मी इफेक्ट जो होता आपण बनवलेला तो सगळा काढला. आता असं काय करायचंय, इथे पुन्हा आपण घ्यायचंय व्हाईट आणि ब्रश मोठा करायचा आहे, ओपॅसिटी 30-40च्या आसपास. आणि आपल्याला जिथे जिथे ग्लो पाहिजे ना तिथेच फक्त क्लिक करत राहायचंय. म्हणजे हे एजवरती इकडे, पुन्हा इथे इथून जी लाईट येईल ती जी आपण नंतर देणार आहोत, पुन्हा इकडे केसांच्या इथे, शोल्डरवरती, कॅपच्या ह्या बाजूने, इकडून वरून, आणि जर चेहऱ्यावर जर वाटत असेल तर थोडंफार इकडे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हा ग्लो तयार केलेला. आता हा दिसून येत नाहीये जास्त कारण बॅकग्राऊंड अजून आपण तयार नाही केलंय. आता हे झाल्यानंतर तर काय करायचं, खाली एकदम जायचं आणि इथून सॉलिड लेअर ऍड केली आणि एक डार्क कलर कुठला तरी एक ऍड करूया आपण. ठीक आहे. आणि आता आपण काय करायचं, ह्याच्यावरती अजून एक लेअर तयार करायची. ब्रश टूल सिलेक्टेड आहे, एक छोटासा स्पॉट द्यायचा, मोठा स्पॉट द्यायचा, परत छोटा, परत छोटा, परत छोटा, छोटा छोटा असं करून असा एक पूर्ण एक गोल तयार करायचा ग्लोचा. आणि मोठा करायचा कंट्रोल टी करून आणि याच्या पाठी आपण हे असं लावू. ठीक आहे. आता आपण काय करायचं, ह्याच्यावरती अजून एक लेअर तयार करायची आणि एक व्हाईट कलरचा ब्रश घ्यायचा आणि आपण जे मगाशी केलं तेच पुन्हा करायचं. ठीक आहे. पुन्हा याला कंट्रोल टी करून याच्या पाठी लावला आणि हे थोडंसं आपण इकडे ऍडजस्ट केलं. तर अशा प्रकारे आपण इथे हे तयार केलेलं आहे. आता याला फायनल टच देण्यासाठी आपल्याला करायचं आहे कॅमेरा रॉ फिल्टर. त्यासाठी आपल्याला जायचं सगळ्यात वरच्या लेअरवरती, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई हे जर बटन तुम्ही दाबलं, म्हणजे हे शॉर्टकट जर तुम्ही प्रेस केलं तर याच्यावरती एक लेअर तयार होते. म्हणजे जे काही दिसतंय त्याची एकच लेअर तयार होते. खाली सगळ्या लेअर्स असतात पण ह्या लेअरमध्ये येतं ते सगळं आलेलं आहे. याला राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं आणि आता आपण जायचं फिल्टर, कॅमेरा रॉ फिल्टर. आता इथे काय करायचं, एक्सपोजर थोडासा वाढवायचा, कॉन्ट्रास्ट वाढवायचा, हायलाइट्स पण थोडं वाढवू शकता. व्हाईट बघा फोटोनुसार थोडंसं ऍडजस्ट करावंच लागेल. इथे मी टेम्परेचर वाढवतोय, व्हायब्रन्स वाढवायचंय, त्याच्यानंतर टेक्स्चर वाढवूया आणि क्लिअरिटी वाढवूया. सॅच्युरेशन थोडंसं कमी, त्याच्यानंतर एस कर्व हलकासा
आणि मग नंतर सगळ्यात खाली येऊन शार्पनिंग वाढवायचं आणि नॉईज रेड्यूस करायचा. थोडंसं जर वाटत असेल तर तुम्ही ग्रेन ॲड करू शकता. वरती जाऊन इथे तुम्हाला ग्रेनचं ऑप्शन आहे, ग्रेन पण ॲड करू शकता आणि करायचं आहे ओके. आता तुम्हाला दिसेल फोटो खूप शार्प, क्लिअर आणि हाय कॉन्ट्रास्ट असा तयार झालेला आहे, जो तुम्हाला थंबनेलवरती दिसतो. आणि ह्याला अजून फायनल टच जर तुम्हाला द्यायचाच असेल तर तुम्ही एक ब्रश टूल घ्या, जो कुठला ग्लो आहे तो घ्या, तो कलर घ्या आणि हलका हलका इथे इथे तुम्ही स्पॉट देऊ शकता जिथून ती लाईट येते. आणि ह्याला करायचं आहे लिनियर डॉज ॲड, आणि मग ओपॅसिटी थोडीफार कमी जास्त करून तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे हा आपला थंबनेलचा फोटो तयार झालेला आहे. हा इफेक्ट कसा ॲड करायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता लगेच स्किप करायला जाणार तुम्ही तर ते करू नका. आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे महत्त्वाचं. जर तुम्ही खरंच क्रिकेट फॅन असाल, क्रिकेट तुम्हाला खूप आवडत असेल, तर तुम्ही हा चॅनल नक्कीच बघितला पाहिजे. त्या चॅनलचं नाव आहे क्रिक भाऊ. या चॅनलवरती जा आणि ह्या चॅनलवरच्या युनिक व्हिडिओज बघा. ह्यात तुम्हाला नेहमी काहीतरी वेगवेगळं बघायला मिळेल. IPL बद्दलचे फॅक्ट्स, क्रिकेटबद्दलचे माहिती, सगळं तेही मराठीमध्ये. आता तुम्हाला वाटलं असेल व्हिडिओ तर संपलाय, तरी हा व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे अजून, तर आहे आपल्या खास मेंबर्ससाठी आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर असाल तर याची एक ॲक्शन मी तयार केलेली आहे. म्हणजे हे सगळं जे मी आता केलं हे सगळं तुम्हाला एका ॲक्शनमध्ये मिळतं. यूट्यूबच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. जर तुम्ही मेंबर असाल तर ती लिंक ओपन होईल. तिथे जाऊन तुम्ही ती ॲक्शन डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड करून इथे फोटोशॉपच्या ॲक्शन पॅनलमध्ये यायचं. तिथे तुम्ही जाऊन ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्हाला ही ॲक्शन मिळेल. आता ही ॲक्शन कशी वापरायची हे मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या ॲक्शनमध्ये किती फटाफट हे सगळं होऊ शकतं मी तुम्हाला दाखवतो करून. पुन्हा मी घेतो एक न्यू प्रोजेक्ट तयार करतो आणि याच्यात 1920 1080 जी आपली थंबनेलची साईज असते ती मी घेतली आणि क्रिएट केला. तर तुम्हाला हे सेम फॉलो करायचं जर तुम्ही ॲक्शन ते घेताय आणि वापरताय तर. हे असं घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचा जो कुठला फोटो आहे त्या फोटोला इथे घ्यायचं, इथे प्लेस करून घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं. ठीक आहे, हे तुम्ही प्लेस केलं. आता तुमचं काम याच्या पुढे 99% झालेलं आहे. आता फक्त काय करायचं, फक्त पेंटिंग करत बसायचं आहे. आता हे तुम्ही टाकलं, त्याच्यानंतर ॲक्शन पॅनलमध्ये जायचं आहे. पहिली ॲक्शन 1 जे लिहिलेली आहे ती जाऊन प्ले करायची. आता तुम्हाला काहीतरी लिहून आलेलं आहे ते वाचा. जर फोटो नीट कट नसेल झाला तर ब्रश टूल वापरून फोटो मास्क नीट करा आणि त्यानंतर ॲक्शन प्ले करा. हे आपण स्टॉपवरती क्लिक केलं, हा पॅनल ओपनच आहे इथे. ठीक आहे, तुम्ही ब्रश टूल घ्यायचा आणि जर फोटो नीट कट नसेल झाला तर हा तुम्ही मास्क नीट करू शकता. जर नीट कट आउट झाला असेल तर काही करायची गरज नाही. याच्यानंतर पुन्हा प्ले करायचं. आता इथे काय लिहून आलंय, ब्राईट जागेवर पेंट करा. ओके, ठीक आहे, ब्रश सिलेक्ट झालेलाच असतो. ओपॅसिटी कमी ठेवायची आणि इथे जिथे तुम्हाला वाटतंय तिथे तुम्ही हा ब्राईट एरिया पेंट करायचं. जे मगाशी केलं तसंच, फक्त पेंटिंगचं काम असणार आहे आता. ठीक आहे, मी असं समजा मी इथे ब्राईट एरियावरती पेंट केलं. पुन्हा पेंट करा, लिहून आलेलं पुन्हा पेंट करा. ठीक आहे, स्टॉप केलं. इथे मला वाटतं तिथे मी पेंट केलं. मी पुन्हा प्ले केलं. आता लिहिलंय डार्क जागेवरती पेंट करा. ठीक आहे, डार्क जागेवरती पेंट करतो. तुम्हाला सेटिंग्सवरती लक्ष द्यायचीच गरज नाही, हे सगळं स्वतः करते आता. ठीक आहे, आता हे झालं मी डार्क एरियावरती पेंट करून झालं. पुन्हा मी प्ले केलं. आता लिहून आलंय कमांड. हे जर मूव्ह होत नसेल तर ठीक आहे, कंटिन्यू करू शकता जर तुमच्याकडून होत नसेल तर. नंतर जिथे ग्लो पाहिजे तिथे पेंट करा. ओके, ठीक आहे, आता आपण जिथे जिथे ग्लो पाहिजे तिथे आपण हे पेंट करणार. हे दिसत नाहीये कारण हे वरती मूव्ह झालं नाहीये. कुणाच्या फोटोशॉपमध्ये होतं, कुणाच्या फोटोशॉपमध्ये होत नाही. जर होत नसेल तर हे वरती फक्त आणा, तुम्हाला दिसायला चालू होईल. आता जिथे जिथे हे आहे ग्लो पाहिजे तिथे तिथे तुम्ही पेंट करायचं. हे मी आता इथे पेंट केलं व्हाईट ब्रश घेऊन. ठीक आहे, आता पुन्हा प्ले केलं. ठीक आहे, आता इथे लिहून आले की आता ग्लो कलर जो पाहिजे तो सेंड करून ॲक्शन 2 प्ले करा. ठीक आहे, कंटिन्यू. आता जर इथे हा जो लेअर सिलेक्टेड आहे चेंज कलर म्हणून, इनर ग्लो याचा जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही ठेवू शकता. हे बघा, जर फोटोच्या हिशोबाने आता आपण येलो ठेवलेला, इथे जर तुम्ही रेड ठेवला तर रेड ग्लो येईल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कलर इथे जाऊन चेंज करू शकता. पुन्हा ग्रुपवरती सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ॲक्शन 2 प्ले करा असं लिहिलं होतं. तर हे आपण ॲक्शन 2 वरती क्लिक केलं आणि
प्ले केलं, झालं, इफेक्ट ॲड झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला फक्त शेवटी मागे एक कुठलाही सॉलिड कलर ॲड करू शकता डार्क, आणि जे मागून ग्लो ॲड केले होते ते तुम्ही स्वतः ॲड करू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबाने. आता हे बघितलं, हे तुमचं मला वाटतं जवळजवळ 3-4 मिनिटात झालेलं आहे, जे की आपल्याला 10-15 मिनिटं लागत होती. हे टाईम कमी करतं. तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्शनचा वापर करू शकता. आपल्या प्रो मेंबर्ससाठी हे होतं. बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करा.